अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापान कार्यक्रम झाला आणि कॅबिनेट बैठक देखील पार पडली। आज पार पडलेल्या चहापान कार्यक्रमाला विरोधकांनी गैरहजेरी दर्शवली, बहिष्कार टाकला। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक पाहायला मिळाले। यावर अजित पवारांनी भाष्य केले। अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूया। प्रथेप्रमाणे चहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे। आरोप प्रत्यारोप होत असतात। आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल, परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्त्व द्यायचं हे पण तशा पद्धतीने ठरवलं जाईल। असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्या प्रकारे अधिवेशन सगळे बिलं जी येतील ती पण बिलं चर्चेला यावी, त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी, त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत। अशा या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा महायुतीच्या सरकारने केलेला आहे। चहापान कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओ नंतर आता सर्वत्र खळबळ माजली। चर्चा न उधाण आलं, तर्कवितर्क लावले गेले। अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलं असं बोललं जातंय। चहापान कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे, ते तिथून निघून गेले। मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न होता, मात्र अजित पवार न बोलताच पुढे निघून गेले। त्यावेळी आता त्या दरम्यान काय घडलं याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले, पाहूया। आता माझ्याबरोबरच होते आणि आता मुख्यमंत्री महोदय पु ल देशपांडे सभागृहाच्या उद्घाटनाला निघालेले आहेत आणि त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्याबरोबर आहेत। वाटल्यास आपण बरोबर चला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।